महाराष्ट्रातील अजून सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजेच की शेती. शेती आणि शेतीशी निगडीत व्यवसाय. कारण का जवळजवळ 55% जेवढी आपली महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 12.5 ते 13 कोटी, त्यातली जवळजवळ 55% जी लोक आहेत ना शेती आणि शेती व्यवसायावरती ते अवलंबून आहेत. मग जर शेतीला जर भाव भेटला नाही आणि शेतीच्या संदर्भात जर आपण चांगल्या प्रकारच्या योजना घेऊन आलो नाही, कारण का जसं उद्योगांना आपण वेगवेगळी पॅकेज देतो, तशाच प्रकारे जर आपण शेतीला जर जीवदान दिलं ना, तर नक्कीच शेतकऱ्यांना ही शेती परवडेल. कारण का शेती आहे ना, ही संपूर्णरित्या आहे ना निसर्गावरती अवलंबून आहे. कधी पाऊस जास्त पडतो, कधी कमी पडतो, कधी दुष्काळ येतो, कधी अति प्रमाणात पाऊस पडतो. याच्यामुळं शेतीचं नुकसान होतं. कारण का निसर्गावरती संपूर्ण अवलंबून आहे. त्याच्यामुळंच खच्चीकरण आपल्या शेतकऱ्यांचं होतं आणि नुसतं शेतीवरती अवलंबून राहून चालणार नाही आहे. कारण का मेन महत्त्वाचं आहे असं की लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे आणि लोकसंख्येच्यामुळं काय होतं, शेतीचे पडलेत विभाग. शेती तेवढीच